Hello students, from today we are going to start last chapter of organic chemistry. तर आजपासून आपल्याला आपलं जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं शेवटचं चॅप्टर आहे 12वीचं त्याला सुरुवात करायची आहे. अमाइन्स चॅप्टरला. अमाइन्स आपण गेल्या 2 महिन्यापासून ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकतो. त्याच्यात आपण सुरुवातीला हॅलो अल्केन्स हॅलो अरेन्ज चॅप्टर शिकलो, त्याच्यानंतर अल्कोहोल फिनॉल इथर चॅप्टर झालं आणि आता गेल्या 15 दिवसामध्ये आपण अल्डिहाइड कीटोन्स कार्बोक्सिलिक ॲसिड चॅप्टर संपवलं आणि आज आपल्याला सुरुवात करायची आपल्या पुढच्या चॅप्टरला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अमाइन्स. ओके, तर मग नेमकं अमाइन्स म्हणजे काय हेच सुरुवातीला तुम्हाला आधी माहीत पाहिजे. ठीक आहे, तर बघा सुरुवातीला आपण डेफिनेशन डिस्कस करू अमाइन्सची. व्हॉट आर अमाइन्स? अमाइन्स आर derivatives of ammonia in which one or two or all three hydrogen atoms of ammonia replaced by alkyl group, corresponding number of alkyl groups. ठीक आहे, बघा समजतंय का? अमाइन्स म्हणजे काय? तर अमाइन्स हे अमोनियाचे डेरिव्हेटिव्ह असतात ज्यांच्यामध्ये तुम्ही अमोनियामधला एक हायड्रोजन, 2 हायड्रोजन किंवा सगळे तिघी हायड्रोजन कशाने रिप्लेस करता? तर करस्पॉन्डिंग नंबर ऑफ अल्किल ग्रुपने रिप्लेस करता. मग तो अल्किल ग्रुप असेल किंवा अरिल ग्रुप असेल. ठीक आहे, त्या टाईपच्या नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंडला आपण काय म्हणतो? अमाइन्स म्हणतो. नायट्रोजनचे मेनली 2 कंपाऊंड आहेत, नायट्रो अल्केन्स आणि अमाइन्स. त्यातला नायट्रो अल्केनचा पार्ट तुमच्या सिलेबसमधून काढून टाकला आहे. नवीन सिलेबसमध्ये फक्त अमाइन्सचा स्टडी दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे, मग अमाइन्स म्हणजे नेमकं काय कळलं तुम्हाला? अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्ह ऑफ अमोनिया इन विच 1, 2 or all 3 hydrogen atoms of ammonia are replaced by corresponding number of alkyl groups or aryl groups. ठीक आहे, तर अमोनियाचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, NH3. याच्यातले जे 3 हायड्रोजन असतात त्यांना आपण रिप्लेस करतो अल्किल ग्रुपने. एका हायड्रोजनला करू शकता किंवा दोघींना करू शकता किंवा तिघांनाही रिप्लेस केलं जातं. मग त्याच्यानुसार त्या अमाइन्सचं क्लासिफिकेशन होतं. मग त्याच्या पुढचा जो टॉपिक आहे तो आहे क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. तर क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स आपण आता डिस्कस करू. ही डेफिनेशन तुम्ही नोट डाऊन केली असेल. ठीक आहे, तर बघा पुढे आपण आता क्लासिफिकेशन बघूया अमाइन्सचं. Amines mainly classified into 3 types. Since students, primary amines. Primary amine म्हणजे काय? When one hydrogen atom of ammonia replaced by one alkyl or aryl group is called as प्रायमरी अमाइन. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही अमोनियाच्या एका हायड्रोजनला बाहेर काढून त्या ठिकाणी एक अल्किल ग्रुप किंवा एक अरिल ग्रुप अटॅच करता. अरिल ग्रुप म्हणजे बेन्झीन रिंग. ठीक आहे, तेव्हा जो अमाइन तयार होतो त्याला काय म्हणतो आपण? प्रायमरी अमाइन. फॉर एक्झाम्पल प्रायमरी अमाइनचं एक्झाम्पल बघू आपण. एक CH3NH2 मिथिलामाइन म्हणता तुम्ही त्याला, मिथिलामाइन किंवा त्याचा IUPAC नेम मिथॅनामाइन. आणि एक ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल घेऊ आपण. तो तुम्हाला सर्वांना चांगल्यापैकी माहिती आहे, त्याचा तुम्ही अगोदरसुद्धा यूज केलेला आहे. काय म्हणता तुम्ही याला? ॲनिलिन. याचं जे ट्रिवियल नेम आहे, पारंपरिक नाव याचं, किंवा त्याचा IUPAC नेमसुद्धा बऱ्याच वेळा ॲनिलिन म्हणूनच त्याचं नाव वापरलं जातं, ॲनिलिन. किंवा दुसरं तुम्हाला नाव द्यायची इच्छा असेल तर तुम्ही त्याला बेन्झामाइन हे नावसुद्धा देऊ शकता. म्हणजे बेन्झिनला अमाइन सबस्टिट्युएंट जोडला आहे ना, म्हणजेच बेन्झिनला अमिनो ग्रुप जोडला आहे, आणि बेन्झामाइन हे सुद्धा त्याचं नाव तुम्ही यूज करू शकता, बेन्झामाइन. ओके, हे झालं प्रायमरी अमाइनचं. सेकंडरी अमाइन बघा. व्हॉट आर सेकंडरी अमाइन्स? when you replace two hydrogen atoms
of ammonia by 2 alkyl or aryl groups, then that amine is known as सेकंडरी अमाइन. जेव्हा तुम्ही एखाद्या अमोनिया मॉलिक्युलमधले 2 हायड्रोजन रिप्लेस करता 2 अल्किल किंवा 2 अरिल ग्रुपने किंवा 1 अल्किल आणि 1 अरिल ग्रुपने, त्यावेळेस जो अमाइन तयार होतो त्याला काय म्हणतात? सेकंडरी अमाइन म्हणतात. समजतंय? तर बघा आपण एक्झाम्पल घेऊ सेकंडरी अमाइनचं. 1 हायड्रोजन जर रिप्लेस केला तर तो प्रायमरी अमाइन, 2 हायड्रोजन जर रिप्लेस केले अल्किल किंवा अरिल ग्रुपने तर तो सेकंडरी अमाइन. मग आपण एक्झाम्पल बघू. बघा आता एक मी हे पहिलं घेतलं ते ॲरोमॅटिक्सच घेतलं डायरेक्ट. ठीक आहे. हा आहे तुमचा एन मिथिल ॲनिलिन. याचं जे नाव दिलं जातं ते कसं दिलं जातं बघा, एन मिथिल ॲनिलिन, एन मिथिल ॲनिलिन. ओके. त्याच्यानंतर एक ॲलिफॅटिकचं एक्झाम्पल लिहितो बघा, CH3NH म्हणजे 2 हायड्रोजन काढलेत आणि 2 मिथिल ग्रुप जोडलेले आहेत. हा जो अमाइन आहे हा सेकंडरी अमाइन आहे, कारण नायट्रोजनचे तुम्ही 2 हायड्रोजन 2 अल्किल ग्रुपने रिप्लेस केले. या ठिकाणी एक अरिल ग्रुप होता आणि एक अल्किल ग्रुप होता. त्याचं नाव होतं एन मिथिल ॲनिलिन. याचं नाव आहे डायमिथिल अमाइन. याचं नाव काय येईल? कॉमन नेम डायमिथिल. याचं कॉमन नेम येईल डायमिथिल अमाइन. ओके, डायमिथिल अमाइन. किंवा याचा IUPAC नेम पुढे आपण शिकणारच आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये, नॉमेनक्लेचर ऑफ अमाइन्स. तर याचा IUPAC नेम असतं एन मिथिल मिथॅनामाइन. ते कसं दिलं ते तुम्हाला जेव्हा आपण नॉमेनक्लेचर शिकू तेव्हा कळेल डिटेलमध्ये. आता आपण काय बघतोय? क्लासिफिकेशन ऑफ अमाइन्स. फर्स्ट वी डिस्कस अबाउट प्रायमरी अमाइन्स, देन वी डिस्कस अबाउट सेकंडरी अमाइन्स. सेकंडरी अमाइनमध्ये आपण एक्झाम्पल बघितलं या मिथिल फिनिल ॲनिलिनचं आणि डायमिथिल अमाइनचं. ओके. त्याच्यानंतर थर्ड जो टाईप पडतो तो थर्ड टाईप असतो टर्शरी अमाइन्स. ओके. टर्शरी अमाइन्स म्हणजे काय? जेव्हा तुम्ही अमोनियामधले तिघी हायड्रोजन ॲटम्स रिप्लेस कराल 3 अल्किल किंवा 3 अरिल ग्रुपने, ठीक आहे, त्यावेळेस त्याला आपण म्हणतो टर्शरी अमाइन. ऑल 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अमोनिया are replaced by 3 alkyl or aryl groups. ठीक आहे. त्या टाईपच्या अमाइन्सला म्हटलं जातं टर्शरी अमाइन्स. ओके. मग बघा एक्झाम्पल बघू आपण टर्शरी अमाइनचे. CH3 3 times N कंटेन्स फॉर्म्युला असा लिहिला जातो त्यांचा. म्हणजे ह्या नायट्रोजनला तिघीचे तिघी मिथिल ग्रुप जोडलेले आहेत. याचं नाव असतं कॉमन नेम ट्रायमिथिल अमाइन. ओके. ट्रायमिथिल अमाइन. किंवा मग तुम्ही याला IUPAC नेम देता NN डायमिथिल मिथॅनामाइन. हे IUPAC नेम कसं दिलं ते तुम्ही नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकणारच आहात. ठीक आहे. डायमिथिल मिथॅनामाइन. एक नेक्स्ट आपण ॲरोमॅटिकचं पण एक्झाम्पल घेऊ, ज्याच्यामध्ये तुम्ही ॲनिलिनमध्येच जे 2 हायड्रोजन आहेत ॲनिलिनच्या नायट्रोजनचे, त्यांना तुम्ही रिप्लेस कराल 2 मिथिल ग्रुपने. त्याचं नाव असतं डायमिथिल ॲनिलिन किंवा मग IUPAC नेम NN डायमिथिल ॲनिलिन. ठीक आहे. किंवा बेन्झामाइनसुद्धा म्हणता तुम्ही त्याला. तर ते डिटेलमध्ये आपण त्याचा स्टडी करणार आहोत नॉमेनक्लेचरचं नेक्स्ट लेक्चरमध्ये. काय नाव लिहाल तुम्ही याला? डायमिथिल किंवा NN डायमिथिल ॲनिलिन म्हटलं तरी चालेल. NN डायमिथिल ॲनिलिन. ठीक आहे. मी इथे जागा नाही आहे म्हणून लिहित नाही आहे, इथे बाजूला लिहितो बघा NN डायमिथिल ॲनिलिन. तुम्ही अशा प्रकारे अमाइन्सचं क्लासिफिकेशन करू शकता. प्रायमरी अमाइन्स, सेकंडरी अमाइन्स अँड टर्शरी अमाइन्स. मी पुन्हा एकदा बघा हे सर्व पुसतो आणि तिघांचे एक्झाम्पल तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो डिटेलमध्ये, मग तुम्हाला तिघांमधला फरक कळेल. ओके. सुरुवातीला आपण अमाइन्सची डेफिनेशन डिस्कस केली. वॉट आर अमाइन्स? अमाइन्स आर द डेरिव्हेटिव्ज ऑफ अमोनिया इन विच 1 or 2 or all 3 hydrogen atoms of ammonia are replaced by corresponding number of alkyl or aryl groups. Okay. Then we discuss about classification of amines. Primary amines,
1 हायड्रोजन ॲटम ऑफ अमोनिया इज रिप्लेस्ड बाय 1 अल्किल ग्रुप और अरिल ग्रुप. ओके, त्याच्यात आपण एक्झाम्पल बघितले, मिथिल अमाईनचं बघितलं, किंवा ॲरोमॅटिकमध्ये तुम्ही एक्झाम्पल लिहू शकता ॲनिलिनचं. हे सगळे काय प्रायमरी अमाईन्स आहेत दोघंही. सेकंडरीमध्ये आपण डायमिथिल अमाईनचं एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, सेकंडरी अमाईन्समध्ये आपण डायमिथिल अमाईनचं एक्झाम्पल बघितलं आणि एन मिथिल ॲनिलिनचं एक्झाम्पल बघितलं एक, ज्याच्यामध्ये तुमचा एक अरिल ग्रुप होता आणि एक अल्किल ग्रुप होता. सेकंडरी अमाईन आहे ना. त्याच्यानंतर आपण टर्शरी अमाईनचे एक्झाम्पल बघितले. टर्शरी अमाईनमध्ये तिघी जे हायड्रोजन असतात नायट्रोजनचे, ते तिघी हायड्रोजन तुम्ही कशाने रिप्लेस करता? अल्किल ग्रुपने किंवा अरिल ग्रुपने रिप्लेस करता. हा होता तुमचा ट्रायमिथिल अमाईन. मिथिल अमाईन, डायमिथिल अमाईन, ट्रायमिथिल अमाईन. ओके, त्यानंतर एक ॲरोमॅटिकचं एक्झाम्पल लिहितो मी इथे बघा. ट्रायमिथिल अमाईन, टर्शरी अमाईनमध्ये ट्रायमिथिल अमाईनचं एक एक्झाम्पल तिथे आपण लिहिला होता एन डायमिथिल ॲनिलिन. ओके, एन डायमिथिल ॲनिलिन. तर ह्या अमाईन्समध्ये नायट्रोजनवरची लोन पेअर जी असते ती ॲज इट इज असते. त्याची व्हॅलन्सी 3 असते, हे आपल्याला माहिती आहे नायट्रोजनची. आणि नायट्रोजनवरती एक लोन पेअर इलेक्ट्रॉनसुद्धा असते. ठीक आहे, त्या लोन पेअर इलेक्ट्रॉनचाच यूज करून तो बेसिक प्रॉपर्टी एक्झिबिट करतो. तो कसा असतो? अमाईन्स आर बेसिक इन नेचर. तर जेव्हा आपण केमिकल प्रॉपर्टी डिस्कस करू अमाईनच्या, त्यावेळेस आपल्याला तो बेसिक नेचर का दाखवतो, बेसिक प्रॉपर्टी का एक्झिबिट करतो, ते डिटेलमध्ये स्टडी करायचं आहे. ठीक आहे, आपलं हे फर्स्ट लेक्चर होतं, ज्यामध्ये आपण काय डिस्कस केलं? डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन ऑफ अमाईन्स. तर हे अमाईन्सचं एक क्लासिफिकेशनमध्ये एक गोष्ट सांगायची राहिली. बघा, हे जे अमाईन्स असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. सेकंडरी आणि टर्शरी अमाईनमध्ये 2 प्रकार पडतात. सिमेट्रिकल अमाईन्स किंवा त्याला आपण म्हणतो सिम्पल अमाईन्स, आणि दुसरा प्रकार पडतो मिक्स अमाईन्स किंवा अनसिमेट्रिकल अमाईन्स. जसं आपण कीटोन आणि इतरचं क्लासिफिकेशन केलं होतं. ओके, तर सिमेट्रिकल किंवा सिम्पल अमाईन्स म्हणजे काय? ज्यांच्यामध्ये नायट्रोजनला सेम अल्किल ग्रुप जोडले 2 किंवा 3, त्यांना म्हणतात सिम्पल अमाईन्स किंवा सिमेट्रिकल अमाईन्स. आणि अनसिमेट्रिकल अमाईन्स म्हणजे काय? ज्या सेकंडरी किंवा टर्शरी अमाईन्समध्ये वेगवेगळे अल्किल किंवा अरिल ग्रुप जोडलेले आहेत, त्यांना म्हणतात मिक्स अमाईन्स ऑर अनसिमेट्रिकल अमाईन्स. जर अल्किल ग्रुप किंवा अरिल ग्रुप सारखे असतील तर ते सिम्पल अमाईन्स, आणि वेगवेगळे असतील तर मिक्स ऑर अनसिमेट्रिकल अमाईन्स. ओके स्टुडंट्स, तर अशा प्रकारे आपण ह्या लेक्चरमध्ये क्लासिफिकेशन आणि अमाईन्सचं इंट्रोडक्टरी पार्ट डिस्कस केला. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता नोमेनक्लेचर, अमाईन्सचं नोमेनक्लेचर डिस्कस करू. ठीक आहे.